मला सांग की मी जेव्हा पण तुझ्याकडे बघते किंवा तुझं काम बघते, एक गोष्ट जी मला ॲज अन ऑडियन्स प्रकर्षाने जाणवते इज की ही मुलगी खूपच ऑनेस्ट आहे टू हर वर्क. Yeah. म्हणजे काही लोक असतात ना जी कामात आय एम नॉट सेईंग हयगय करतात, पण कधी कधी बरेच लोक असतात जे एखाद वेळेस चीट करतो आपण, किंवा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे यार आज नाही गेलं एवढं काय त्याच्यामध्ये, एक दिवसाने काय होणार आहे. पण आय समहाव फील की यू आर समवन जी टेक्स इट व्हेरी पर्सनली आणि Yeah. खूप खूप प्रामाणिकपणे, खूप सचोटीने आणि खूप ॲम्बिशनने तू काम करतेस. तुला कधी रिअलाइज झालं तेजश्री की तू खूप पॅशनेट आहेस, तू खूप ॲम्बिशियस आहेस? वेन डिड यू टेक युअर सेल्फ सिरियसली? मला माहित नाही, मला अजूनही रिअलाइज झालंय का वेन पीपल लाईक यू से इट, तेव्हा लक्षात येतं की हो बाबा आपण करतो सिन्सिअरली. गेल्यापासून आपला प्रत्येक क्षण खूप आपण डेडिकेशननी देतो. आज आता मी इथे बसले म्हटल्यावर माझा 100% आता तुझ्याबरोबर आहे. सो मी कामाच्याच बाबतीत असं म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की आपण एक रोल परफॉर्म करतोय लाईफमध्ये. आपण जन्म घेतलाय म्हटल्यावर, आणि तिथे आपलं डेडिकेशन असलं पाहिजे. ज्या क्षणी जी गोष्ट करतोय तिथे मी 100% दिलाच पाहिजे. त्याचे पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे, किंवा मी हे एवढं छान करते ना, बघ मग आता हे कसं होईल, हा थॉट नाही आला ना तुमच्या डोक्यात, आणि तुमचं तुम्ही करत राहिलात, तर आय थिंक जस्ट लाईफ तुम्हाला छान ट्रीट करत राहतं. एव्हरी अपॉर्च्युनिटी, एव्हरी डे, इट्स ॲक्च्युअली लाईक अ बटरफ्लाय. यू जस्ट गो बिहाइंड इट अँड इट रन्स अवे अँड यू जस्ट सिट काम. मनापासून करा, लक्ष द्या, आणि ते तुमच्याच खांद्यावर कधी येऊन बसेल तुम्हाला कळणार पण नाही. वाव यार, हाऊ लवली इज दॅट. पण जेव्हा आपण खूप सिरियसली आपलं काम घेत असतो किंवा आपण खूप ॲम्बिशियस असतो, नॅचरली, फार नॅचरली हे होतं की आपली एक एक्सपेक्टेशन असते की आपल्या आजूबाजूच्या माणसांनी पण थोडंसं सिरियसली करावं, सो दॅट यू कॅन डू युअर वर्क बेटर. नथिंग नाही असत. पण तुझ्या बाबतीत व्हॉट इज द सीन? नाही असत. आता रिसेंटली झालेली एक गोष्ट आहे की आमच्याकडच्या एका ॲक्टरने खूप मनापासून काहीतरी केलं आणि त्याला एक्सपेक्टेड रिस्पॉन्स समोरच्याकडनं, बिकॉज कॅरेक्टर्स वेगळी होती म्हटल्यावर प्रत्येकाने आपापल्या कॅरेक्टरप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्या सीनला रिस्पॉन्ड केलं. अँड ही गॉट लिटल अनॉइड की अरे हे काय, हे असं का झालं. तर मला माझ्या सगळ्या ॲक्टर फ्रेंड्सना आता सांगायला आवडेल की बरेचदा असं होतं की एखादं स्क्रिप्ट हातात आल्यावर ना आमची थॉट प्रोसेसमध्ये ना आमच्या डोक्यात तो सीन क्रिएट होतो, आणि माझ्या डोक्यात क्रिएट होणारा सीन आहे ना त्याच्यामधली पात्र माझ्या बरोबरची ना माझ्या डोक्याप्रमाणे वागायला लागतात ऑलरेडी. अँड देन आय गो ऑन द फ्लोअर अँड देन आय रिअलाइज की नाही, हे पात्र असं वागतच नाही, हे माझ्या डोक्यात चालत होतं, पण ते पात्र आता डिरेक्टरच्या आणि रायटरच्या डोक्यातलं वागायला लागलं आहे. आणि मग जेव्हा ते सगळं कोलमडून पडतं ना, तेव्हा असं होतं की अरे मी हे इमॅजिन केलं होतं, ही कॅरेक्टर इथून माझ्या जवळ येणार होतं, पण ते जवळ आलंच नाही आहे, की अरे तिथेच उभं आहे, ते इथून आलं आहे वगैरे. सो या गोष्टींमध्ये न अडकता मला असं वाटतं ऑल यू कॅन डू इज जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. आणि आय थिंक तुमचा जगण्याचाच खरं तर हा चॅलेंज आहे की आजूबाजूची एवढीशी गोष्ट पण ती तुमच्या डोक्याप्रमाणे नाही होत. सो तुम्ही फक्त तुमच्या स्वतःलाच कंट्रोल करू शकता, बाकीचं काहीच नाही. अगं साधा वारा नाही आपण कंट्रोल करू शकत, इकडून तिकडून येणारा, त्याच्या डिरेक्शनप्रमाणे आपल्याला राहावं लागतं. निसर्गाने आपल्याला एवढी मोठी गोष्ट शिकवली आहे. तर ह्युमन बिईंग्स काय, म्हणजे ज्याला आपण डिसिप्लिन म्हणावं, की निसर्गात एक डिसिप्लिन आहे, माणसांना तर बनवलंच आहे इनडिसिप्लिन अँड डिसिप्लिनच्या मध्ये राहायला, तर तिथे आपण काय एक्सपेक्ट करायचं. सो बिंग अन ॲक्टर आय ऑलवेज थिंक की तुमच्या हातात येणारं काम, तुमची थॉट प्रोसेस, सो त्याच्यावर काम करा. त्याच्या पलीकडे तुमच्यासमोर कितीही माठ ॲक्टर असू दे किंवा कितीही इंटेलिजंट ॲक्टर असू दे, तुमची प्रोसेस ही तुमचीच असणार आहे. आणि तुम्ही कोणीतरी सिनियर आज माझ्याबरोबर आलं आहे म्हटल्यावर मला हेलिकॉप्टर नाही येणार आहे त्याचा स्पीड मॅच करायला, ना कोणी माठ आलं आहे म्हणून मी माझ्या पायाला कोणी दगड बांधून मला थांबवून ठेवणार आहे. सो इट इज माय जर्नी, माय प्रोसेस. त्याच्यामध्ये जे कोणी जसं येईल, ऑल आय कॅन डू इज आय हॅव टू अप्रिशिएट. प्रत्येकाचे लिमिट्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या हाताची बोटं वेगळी आहेत, आणि यू कॅनॉट एक्सपेक्ट इंटेलिजन्स फ्रॉम एव्हरीबडी. यू कॅनॉट एक्सपेक्ट युअर सेम मेंटल प्रोसेस, थॉट प्रोसेस फ्रॉम द सेकंड पर्सन. सो जस्ट गो अप्रिशिएट त्याचा इंटेलिजन्स. बिकॉज आय बिलीव्ह प्रत्येक माणूस हा सकाळी उठल्यानंतर ना, आज मी जरा माझ्या कुवतीपेक्षा थोडा कमीच वागतो जगात असं म्हणून नाही जात. प्रत्येकजण स्वतःला बेस्ट रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काही लोक तुमच्यापेक्षा वर असणार आहेत, काही खाली असणार आहेत, बट रिस्पेक्ट प्रत्येकाचा आपापला जर्नी. दॅट्स सच अ नाईस वे टू लुक एट इट असं मी म्हणेन. आणि एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. आय एम शुअर फक्त नॉट जस्ट ॲक्टर्स, जितके लोक हा व्हिडिओ आता बघत असतात, इन जनरल पण हे यूज करण्यासारखं आहे फार.